नमस्कार, मी अंकिता. तुमचं अंकिताच कस्टम ह्या चॅनलवर पुन्हा एकदा खूप खूप स्वागत करते. तर आज आपण साडीपासून अनारकली सूट शिवणार आहोत. तर याच्यामध्ये कटिंग सोबत स्टिचिंग सुद्धा मी दाखवलेली आहे आणि खूप सोपी पद्धत मी तुम्हाला सांगितलेली आहे. याच्यामध्ये अजूनही तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या अशाच व्हिडिओच्या अपडेटसाठी. आणि लाइनिंग फॅब्रिक मी अस्तरचं फॅब्रिक 3.5 मीटर घेतलेलं आहे अनारकली सूटसाठी. तर पहिल्यांदा आपण लाइनिंग म्हणजे अस्तरच्या फॅब्रिकची कटिंग करून घेणार आहोत. अस्तर आपण 4 फोल्ड मध्ये ठेवायचं आहे आणि जी बंद बाजू आहे ती आपल्या साईडला ठेवून घ्यायची आहे. अस्तर 4 फोल्ड ठेवलेलं आहे कारण की एकसाथच मी बॅक पार्ट आणि फ्रंट पार्ट कट करून घेतेय. तर पहिल्यांदा आपण शोल्डर 7 सेंटीमीटरवर मार्किंग करून घेतोय आणि आर्म होल सुद्धा 7 सेंटीमीटरवर मार्किंग करून घेतोय. छाती माझी 38 सेंटीमीटरची आहे तर त्याचा चौथा भाग मी काढलेला आहे 9.5 सेंटीमीटर आणि प्लस त्याच्यामध्ये 1 सेंटीमीटर आपल्याला मार्जिन द्यायचं आहे एक्स्ट्रा शिलाईसाठी. त्यानंतर आता मी संपूर्ण टॉपची आपल्या वरच्या टॉपची लेंथ मी 15 सेंटीमीटर ठेवलेली आहे आणि एक्स्ट्रा 1-2 सेंटीमीटर मार्जिन ठेवलेलं आहे. त्यानंतर कंबर माझी 32 सेंटीमीटर आहे तर तिचा सुद्धा मी चौथा भाग काढून घेतलेला आहे. चौथा भाग हा 8 सेंटीमीटर येतो आणि त्याच्यामध्ये प्लस मार्जिन ऍड केलेलं आहे 1 सेंटीमीटर. आता आपण जेवढे मार्किंग केलेले आहेत तेवढे आपण जोडून घेणार आहोत आणि एक आपला टॉपची शेप देऊन घेणार आहोत. त्यानंतर आता आर्म होलला आपण वरती अर्धा सेंटीमीटर मार्किंग करून आर्म होलचा शेप देऊन घेणार आहोत आपला मुंडा. त्यानंतर आता आपण गळ्याला मार्किंग करून घेणार आहोत. गळा रुंदी ही मी 3.2 सेंटीमीटरवर मार्किंग करून घेते. तुम्ही तुम्हाला तुमच्या आवडीनुसार ठेवू शकता. आता आपण जेवढे मार्किंग केलेली आहे ती आता कटिंग करून घेणार आहोत. एकसाथच बॅक पार्ट आणि फ्रंट पार्ट कट करून घेणार आहोत. एवढं लक्षात ठेवायचं आहे की आता कटिंग करताना आपल्याला गळा लगेच कटिंग करून नाही घ्यायचे. दोन्ही पार्ट आता आपण शोल्डर आपल्या आर्म होलच्या साईडने कट करून घ्यायचे आहे आणि आता दोन्ही भाग आता आपण वेगवेगळे करून घेणार आहोत. आणि पहिल्यांदा मी करते कटिंग पुढच्या भागाची. पुढच्या भागाचा गळा आहे तो मी कटिंग करते. त्याची उंची मी 4.5 सेंटीमीटर म्हणजे 4.5 सेंटीमीटर ठेवते. तुम्ही तुम्हाला हवं तेवढं ठेवू शकता. मला 4.5 सेंटीमीटरच हवंय. आता आपण एक सरळ लाईन ड्रॉ करून एक व्ही शेप आकाराचा आपण आता गळा देतोय. म्हणजे काहीतरी वेगळं. नेहमी मी राऊंड नेक मध्ये शिवते पण आज मी काहीतरी डिफरंट नेक डिझाईन देते. असं नेक डिझाईन देऊन आता मी कटिंग करून घेते. तुम्ही तुम्हाला हवं तसं कटिंग करून घेऊ शकता. नेक डिझाईन हवं तसं देऊ शकता. त्यानंतर आता आपलं बघू शकता आपला गळा खूप सुंदर कटिंग झालेला आहे. आता आपण बॅक पार्टची कटिंग करून घेणार आहोत. म्हणजेच बॅक पार्टला सुद्धा आपण नेक डिझाईन वगैरे कसं द्यायचं हे सगळं बघणार आहोत. नेकला मी असं जरा नॉट ठेवायचे आहे तर गळा थोडा मी मोठाच ठेवते नेकचा. तर पहिल्यांदा आता आपण इथे बॅकला आपण गळा रुंदी मार्किंग केली नव्हती तर जेवढी पुढच्या बाजूची केलेली तेवढीच मागच्या बाजूची आता गळा रुंदी आपण करून घेणार आहोत. आणि मी 9 सेंटीमीटरवर मार्किंग केला गळा म्हणजे जरा मोठा ठेवलेला पण नंतर मी 1 सेंटीमीटर कमी केला. 8 सेंटीमीटरवर गळा माप केलेला आहे मी. जेवढं म्हणजे जरा जास्त छोटंही नकोय आणि जास्त मोठंही नकोय तर मी मीडियम ठेवते. आता आपण बघू शकता मी कटिंग करायच्या आधी 1 सेंटीमीटर आतमध्ये म्हणजे कटिंग करून घेते, मार्किंग करून घेते. तुम्ही तुम्हाला हवा तेवढा मागचा गळा ठेवू शकता कारण की म्हणजे मी जास्त मोठा ठेवला नाहीये. मी मागे नॉट करणार आहे क्रॉस मध्ये तर त्यासाठी मला गळा थोडा मोठा हवा होता म्हणून मी एवढा गळ्याची उंची ठेवलेली आहे. आता आपलं बघू शकता बॅक पार्ट आणि फ्रंट पार्ट इझिली आणि खूप सुंदर असं कटिंग करून झालेलं आहे. अशाच रीत्या तुम्हाला सुद्धा संपूर्ण कटिंग करून घ्यायची आणि मी लिहून पण देते वरती आपल्याला बॅक पार्ट आणि फ्रंट पार्ट कोणता आहे. आता आपण डबल फोल्ड कपडा करून घ्यायचा आहे आपला जो मेन फॅब्रिक आहे त्याचा. आणि त्याच्यावर आता आपल्याला कपडा आपला व्यवस्थित अस्तरचा कपडा सेट करून घ्यायचा आहे. कुठे कमी जास्त होता कामा नये. व्यवस्थित कटिंग करून घ्यायचं आहे. आणि जसं की संपूर्ण व्हिडिओमध्ये जेवढे माझे व्हिडिओ अपलोड केलेले आहेत त्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला नेहमी सांगते की आपल्याला एक्स्ट्रा मार्जिन नेहमी अस्तरच्या फॅब्रिकवरच काढून घ्यायचं असतं. आणि मग आता तो कपडा आपण डायरेक्ट मेन फॅब्रिकवर ठेवून आता आपण कटिंग करून घेणार आहोत. कटिंग थोडी व्यवस्थितरित्या करून घ्यायची आहे. बिगनर्स आहेत त्यांना मी नेहमी सांगते की कपडा हळला जातो तर कपड्याला टाचणी लावा. जर तुम्हाला कपडा परत व्यवस्थित सेट करता येत नसेल तर टाचण्या लावून मग कटिंग करून घ्या. आता तुम्ही बघू शकता आपलं मेन फॅब्रिकवर सुद्धा कटिंग करून झालेलं आहे. आणि आता संपूर्ण आता आपण कटिंग करून घेणार आहोत आपल्या
लायनिंग फॅब्रिक म्हणजे अस्तरच्या फॅब्रिकची अस्तरची उंची तुम्ही बघू शकता मी किती ठेवलेली आहे. 32 सेंटीमीटर ठेवलेली आहे मी अस्तरची उंची. आणि त्यानंतर आता आपण आपला जो स्कर्ट येणार आहे त्याच्यात मी प्लेट्स पाडणार आहे. सरळच फॅब्रिक ठेवते मी मेन फॅब्रिकचा आपला साडीचा म्हणजे अस्तर आपलं 32 सेंटीमीटर आहे तर साडीचा फॅब्रिक मी थोडं जास्त ठेवते, कारण की अस्तर आपला दिसता कामा नये. खालून जेवढं सेम ठेवलं तर दिसणार तो अस्तर आपला, तर त्यामुळे अस्तर जरा छोटं आणि मेन फॅब्रिक थोडं आपलं जास्त ठेवायचं आहे. 40 सेंटीमीटरवर मी मार्किंग केलेलं आहे. त्यानंतर तुम्हाला हवं तेवढं तुम्ही कमी जास्त करू शकता. आता आपण स्लीव्सची मार्किंग करून घेणार आहोत. स्लीव्सची उंची मी 12 सेंटीमीटरवर मार्किंग करते आणि त्यानंतर त्याची रुंदी मी 10 सेंटीमीटरवर मार्किंग करते. तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता. असं आपल्याला मार्किंग करून घ्यायचं आहे आणि जिथे आपण 10 सेंटीमीटरची मार्किंग केलेली आहे तिथे आपल्याला 1 सेंटीमीटरवर खाली मार्किंग करून घ्यायचं आहे आणि जिथे आपण 12 सेंटीमीटरचं मार्किंग केलं आहे तिथे वरती 1 सेंटीमीटर मार्किंग करून घ्यायचं आहे. आणि आपला नेहमीचा जो स्लीवचा शेप असतो म्हणजे आपल्या जी बाही असते त्याचा शेप आपल्याला देऊन घ्यायचा आहे. जसं व्हिडिओत दाखवते अगदी तसंच तुम्हाला शेप देऊन घ्यायचा आहे. आणि स्लीव्स हे मी 3/4 स्लीव्स ठेवलेले आहेत, जास्त मोठेही नाही आणि छोटेही नाही. 3/4 स्लीव्स आहेत, मीडियम स्लीव्स ठेवलेले आहेत. आता आपण कटिंग करून घेणार आहोत. व्यवस्थित कटिंग करून घ्यायचं आहे आणि जसं मी व्हिडिओत दाखवलं कुठल्या साईडला आपल्याला एक्स्ट्रा मार्किंग करून ठेवायचं आहे आणि कुठल्या साईडला खालीवर मार्किंग करून घ्यायचं आहे, नीट बघून घ्यायचं आहे. आता आपलं संपूर्ण ऑलमोस्ट सगळंच कटिंग झालेलं आहे. अस्तरचं वरच्या टॉपची आणि खालच्या स्कर्टची संपूर्ण कटिंग करून झालेली आहे. तर आता आपण स्टिचिंगकडे म्हणजे आपल्या शिलाईकडे वळूया. शिलाई आपण आता संपूर्ण लायनिंग फॅब्रिक आणि मेन फॅब्रिक आपलं जॉईन करून घेणार आहोत. अस्तर आणि आपलं मेन फॅब्रिक आहे साडीचं. वरच्या टॉपची आपण पहिल्यांदा स्टिचिंग करून घेणार आहोत. आता जसं व्हिडिओत दाखवते अगदी तसंच तुम्हाला करत जायचं आहे. अशी शिलाई तुम्हाला मारून घ्यायची आहे. पहिल्यांदा आपण नेकला शिलाई मारून घ्यायची आहे. आता आपण नेकला एकदम व्यवस्थित शिलाई मारून घेणार आहोत. जसं व्हिडिओत दाखवते अगदी तसंच शिलाई मारून घ्यायची आहे. आणि आपला जो सरळ जी बाजू आहे, जी सुईची बाजू आहे ती आपण आतल्या साईडला ठेवून घ्यायची आहे आणि त्यावर मग आपण अस्तरचं फॅब्रिक ठेवून मग आपण गळ्याला शिलाई मारून घेणार आहोत. शिलाई व्यवस्थित मारून घ्यायची आहे. आता आपली शिलाई मारून झालेली आहे. आता आपण जो एक्स्ट्रा शिलाईच्या बाहेर फॅब्रिक आहे तिथे आपण आता कट्स मारून घेणार आहोत. असे छोटेसे कट्स मारून घ्यायचे आहे जेणेकरून आपला जो गळा आहे तो व्यवस्थितरित्या पलटला जाईल. असं सेम टू सेम तुम्हाला सुद्धा करून घ्यायचं आहे. आणि जे बिगनर्स आहेत त्यांच्यासाठी खूप सोपी मेथड आहे ही. जी पायपिंग करतो ती थोडीशी हार्ड जाते करायला, तर त्यामुळे ही खूप सोपी मेथड मी सांगितलेली आहे. तर नक्की ट्राय करा. आता आपला संपूर्ण गळा पलटून झालेला आहे. आता आपण ही बॅक पार्टचा गळा आपण केलेला आहे, तर आता फ्रंट पार्टचा गळा सुद्धा आपण सोबतच करून घेणार आहोत व्यवस्थितरित्या. आणि आता आपण जी फ्रंट पार्टला शिलाई मारलेली आहे तिला आता आपण इस्त्री करून घेणार आहोत. बॅक पार्ट आणि फ्रंट पार्ट दोघांना इस्त्री करून घेणार आहोत. आणि आता त्याच्यावर एक दाब शिलाई मारून घेणार आहोत. दोन्ही पार्ट्सला जे नेक आहे आपलं त्यांना आपण दाब शिलाई मारून घेणार आहोत. त्यानंतर आता आपण आपलं लायनिंग फॅब्रिक आणि मेन फॅब्रिक शिलाई मारून घेणार आहोत. सर्व साईडने व्यवस्थितरित्या आपल्याला संपूर्ण शिलाई मारून घ्यायची आहे. आता व्हिडिओ दाखवते अगदी तसंच शिलाई मारून घ्यायचं आहे आणि कपडा दोन्ही साईडून व्यवस्थित सेट करून मगच शिलाई मारून घ्यायची आहे संपूर्ण. आणि दोन्ही पार्टची मी एकसाथच शिलाई करून घेते आणि मग तुम्हाला दाखवते. आता बघू शकता आता आपले दोन्ही पार्टला संपूर्ण शिलाई मारून झालेली आहे. साईडने सुद्धा शिलाई मारलेली आहे. त्यानंतर आता आपण स्लीव्सला सुद्धा शिलाई मारून घेतलेली आहे. स्लीव्सला सुद्धा मी अस्तर जॉईन केलेलं आहे, पण अस्तर मी थोडा वेगळ्या कलरचं लावलेलं आहे. माझ्याकडे कपडा थोडा कमी पडला त्यामुळे मला दुसरा अस्तर लावायला लागला, तर तुम्ही तुमच्या हिशोबाने लावू शकता. त्यानंतर आता आपण आपला जो खालचा स्कर्ट आहे त्याला प्लेट्स पाडून घेणार आहोत. प्लेट्स जरा आपल्याला मोठ्याच पाडायच्या आहेत आणि अनारकली सूट आहे तर त्याला घेर येण्यासाठी प्लेट्स जरा जास्त मोठ्या मारून घ्यायच्या आहेत. जसं व्हिडिओत दाखवते अगदी तसेच तुम्हाला सुद्धा प्लेट्स पाडून घ्यायच्या आहेत. आणि त्यानंतर मी अस्तर सुद्धा प्लेट्स पाडून घेते. आता आपलं मेन फॅब्रिकला आपलं प्लेट्स पाडून झालेल्या स्कर्टला, तर आता जो आपला अस्तरच्या फॅब्रिकचं प्लेट्स आहेत ते मी डायरेक्ट मेन फॅब्रिकला जॉईन करून घेते. आता आपला ऑलमोस्ट ड्रेस रेडी आहे. आता आपण शोल्डर जॉईन करून घेणार आहोत वरच्या टॉपचे. जसं व्हिडिओत दाखवते अगदी तसेच शोल्डर तुम्हाला जॉईन करून घ्यायचे आहेत. आणि
शोल्डर सुद्धा व्यवस्थितरित्या सेट करून घ्यायचे आहेत. दोन्ही साईडून आपण व्यवस्थित ठेवलेत का हे बघून घ्यायचं आहे. आणि अर्धा इंचावरच आपल्याला शोल्डरची शिलाई मारून घ्यायची आहे. आता आपण स्लीव्ज जॉईन करून घेणार आहोत. स्लीव्जचा आपण जिथे शोल्डर जॉईन केलेला आहे तो आपला सेंटर येतो. तर स्लीव्जचा सुद्धा आपल्याला सेंटर पॉईंट काढून घ्यायचा आहे आणि मग उलट्या साईडून ठेवून स्लीव्जला सुद्धा संपूर्ण शिलाई मारून घ्यायची आहे. आता आपला ऑलमोस्ट ड्रेस रेडी झालेला आहे. आता मी फायनल आपली बॉडी फिटिंगची शिलाई मारून घेतेय. तर ती सुद्धा मारून झालेली आहे आणि आता मी नेकला मागे नॉट करते. सो आपला आता फायनल ड्रेस सुद्धा रेडी आहे. तुम्ही बघू शकता पुढे खूप सुंदर आपला असा अनारकली ड्रेस शिवून झालेला आहे. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला अजिबात विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका आणि बेल आयकॉनवर प्रेस करा अशाच व्हिडिओच्या अपडेटसाठी. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.